यंग ताऱ्यांच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत। मंडळी, फार पूर्वीपासून खूप जुन्या काळापासून माणूस डोंगर रांगा चढत आलाय, पर्वतकडे सर करत आलाय। कधी निसर्गाशी मैत्री करत तर कधी निसर्गाचा सामना करत त्याची ही चढाई आज तागायत सुरू आहे। आपल्या भारताच्या उत्तर सीमेचं रक्षण करणाऱ्या हिमालयाच्या उत्तुंग रांगा असू देत किंवा महाराष्ट्राचा निधड्या छातीचा सह्याद्री असू दे, या प्रदेशातून केवळ आपलं सैन्यच नाही तर अनेक माणसं वावरत असतात आणि यातूनच जन्म झाला तो माउंटेनरिंग अर्थात गिर्यारोहणाच्या साहसी खेळाचा। हा खेळ नेमका कसा आहे, ही आवड कशी जोपासली जाते, याच विषयी आहे आपला यंग तरंगचा आजचा भाग। तेव्हा सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या या सगळ्या मित्रमैत्रिणींचा जोरदार टाळ्यांमध्ये। या आपल्या सगळ्यांच्या अतिशय आवडीच्या विषयावरती आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर दोन गिरीमित्र आहेत, त्यांची ओळख करून घेऊया। सगळ्यात आधी ओळख करून घेऊया प्रसन्न जोशी सरांची। जोशी सर गेली 25 वर्ष तुमच्यासारख्या लहान मुलांना घेऊन साहसी शिबिरं करत असतात आणि त्यांचे असंख्य उपक्रम गिरीविहार या संस्थेच्या माध्यमातून सुरू असतात। सरांचं मनपूर्वक स्वागत। आपल्याबरोबर आहेत ऋषिकेश यादव सर। आपण सगळ्यांनीच यूथ हॉस्टेल विषयी ऐकलं असेलच। यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत। एवढंच नव्हे तर 1998च्या एव्हरेस्ट मोहिमेचं त्यांनी नेतृत्वही केलं होतं। सरांचंही मनपूर्वक स्वागत। आपल्या या गिरीमित्रांशी गप्पा मारण्यापूर्वी मला जाणून घ्यायचंय की तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव गिर्यारोहणाचा म्हणा, माउंटेनरिंगचा याआधी कधी घेतलाय का? कुणी ट्रेकिंग केलंय का? कुणी ट्रेकिंग केलंय? बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतलेला दिसतोय। कुठे कुठे गेला होतात, काय केलं होतं जरा सांगाल? मी माझ्या फॅमिली सोबत कोकणात गेले होते। तेव्हा आम्ही एका जंगलात गेलो होतो, म्हणजे तिथे ट्रेकिंगसाठी गेलो होतो। तेव्हा मी तिथे आदिवासी लोक पाहिले, म्हणजे त्यांचं राहणीमान, त्यांची संस्कृती हे सगळं मी नवीन पहिल्यांदा पाहिलं होतं आणि तेव्हा मला खूप आनंद झाला होता। मी गावी गेले होते ना, तिथे खूप मोठं डोंगर आहे आणि मी माझ्या म्हणजे फ्रेंड्स सोबत त्या गावी गेले होते तेव्हा त्या डोंगरावरती चढणी केली आणि तिथे वेगवेगळे जे पक्षी जे मी कधीच पाहिले नव्हते, पशु पक्षी आणि तेथील वनसंपदा आहेत। आम्ही कोकणा साईडच्याच भागात गेलतो, तर तिथे आहे ना असं घनदाट जंगल होतं, पण एका साईडला समुद्रही होता आणि त्या समुद्रामध्ये आहे ना किल्ला होता। तो किल्ला पाहून मला खूप आनंद झाला आणि त्या समुद्रामध्ये मला ते पाणी लाटांचे येत होते, ते पाहून खूप अतिशय आनंद झाला। बर, मला वाटतं हे सगळे अनुभव त्यांनी मनाच्या कुपीत साठवून ठेवलेत, इतके त्यांना ते भावलेले आहेत। त्यांनी जे अनुभव घेतले त्या अनुभवांविषयी यादव सर आपण काय सांगाल? या मुलांचं आता मी त्यांच्याशी बोललो होतो तेव्हा ते म्हणाले की दरवर्षी त्यांची एक सहल असते, कुठल्या तरी किल्ल्यावर जाऊन येतात, त्यामुळे त्यांना अनुभव चांगलाच असं ट्रेकिंगचा मिळतोय। ट्रेकिंग आपल्याकडे सह्याद्रीची रांग आहे, जवळजवळ 650 किलोमीटरची सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि 6000 किलोमीटरचा हिमालय आपल्या देशाला मिळालेला आहे। त्यामुळे या दोन्हीमध्ये भटकंती करता करता आपल्या ट्रेकिंगचा आपल्याला अनुभव मिळत असतो। त्यामुळे हे मुलांच्याकरता खूप चांगलं आहे की आधी सह्याद्रीत किल्ल्यांवर जाणे, त्यातनं थोडासा अनुभव घेणे आणि नंतर वर्षातनं काहीतरी एकदा ट्रेकिंगला हिमालयात जाणं। जोशी सर, मला आपल्याला विचारायचं आहे की सहल आणि ट्रेकिंग याच्यामध्ये काही फरक आहे का? आता या मुलांनी जो प्रश्न तो म्हणाला, तो मी कोकणाला गेलो होतो, हाही एक ट्रेकिंगचा भाग होऊ शकतो। म्हणजे कोस्टल ट्रेकिंग ज्याला आम्ही म्हणतो, असाही एक ट्रेकिंगचा व्हेरिएशन होऊ शकतं। यादव सर म्हणाले तसं सह्याद्री आहे, मोठे मोठे डोंगर आहेत, हिमालय आहेत, तसं सागरी किल्ले बघत जाणं, बघत फिरणं हाही एक ट्रेकिंगचा अनुभव असू शकतो। पण जेव्हा आपण म्हणतो की आम्ही ट्रेकिंगला चाललो आहोत तेव्हा काही विशिष्ट तयारी करायला लागते का? पहिलं आलं प्लॅनिंग, आपण किती दिवसासाठी करता चाललोय, त्यासाठी आपल्याला शिदा काय लागणार आहे, वाटेत कुठली गावं लागणार आहेत, मग त्या एरियात जो आपण चाललो त्याचा आधी अभ्यास आणि त्यानंतर मग त्याला लागणारं इक्विपमेंट, पर्सनल इक्विपमेंट आणि स्टेईंग म्हणजे अकोमोडेशनच्या दृष्टीने काय करायला लागेल त्याची सगळी ते प्लॅनिंग करून आपल्याला ते सगळं घेऊन आपल्याला जावं लागतं। ज्याला आपण म्हणतो की तंबू ठोकून एखाद्या ठिकाणी राहणं, या पद्धतीचा अनुभव आपल्यापैकी कोणी घेतलाय? मी 10वी 11वी आणि 12वीच्या वर्षामध्ये असताना गडांवरती जात होतो। ती मला एक सवय होती आणि त्यावेळेला सिंहगडावरती आम्ही 5 दिवसाचा मुक्काम या पद्धतीचा अनुभव घेतलेला होता आणि त्याच्यानंतर आता मी माझ्या मुलांना घेऊन प्रत्येक वर्षामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये मुलांना त्या गडांच्या सानिध्यामध्ये घेऊन जात असतो की त्या ठिकाणचं वातावरण असेल, त्या ठिकाणची वनसंपदा आहे
आणि अशा प्रकारचा सुंदर असा अनुभव घेतलेला आहे. मी यूथ हॉस्टेल असोसिएशन तर्फे ट्रेक्सना जाते दर मे महिन्यामध्ये. तर तिथे म्हणजे तंबू ठोकून जे तुम्ही म्हणालात तर ते टेंट्समध्येच राहायला लागतं. हा. आणि चंद्रखणी पास हा ट्रेक मी जून महिन्यात केला आत्ता, गेल्या जून महिन्यामध्ये. तर बेस कॅम्प ते अगदी पास म्हणजे चंद्रखणीचं जी खिंड आहे ती पास करून प्रत्येक दिवशी टेंटमध्येच राहायला लागतं. म्हणजे एक कॅम्प सोडला दुसरा कॅम्प टेंट्सच असतात. आणि पूर्ण पायी प्रवास, पूर्ण पायी चढाई, म्हणजे त्याला गेनिंग म्हणतात, गेनिंग हाईट. असं आम्ही 11,800 फीट उंचीपर्यंत गेलो होतो. यासाठी तुम्हाला आधी काही तयारी करायला लागली होती का? भरपूर तयारी करायला लागली होती. म्हणजे साधारण मी दरवर्षी ट्रेक्स करते त्यामुळे माहिती होतं, पण जाण्यापूर्वी मी जवळजवळ महिना 2 महिने बॅकपॅक घरातच बॅकपॅक भरत होते म्हणजे कपड्यांची, आणि ती घेऊन रोज फिरायला जात होते 2 तास. पण आपण जे फिरतो ते शहरातले समतल रस्ते असतात. बरोबर. आणि हिमालय चढणं हा पूर्ण वेगळा अनुभव आहे. म्हणजे जरी त्या रस्त्यांवर चाललो आपण तरी प्रत्यक्षात हिमालय चढताना बरोबर आहे. हवामानही वेगळं असणार तिकडे. हवा वेगळी असते आणि वेगवेगळ्या टेरेनवरती चालायला लागतं. म्हणजे दगडधोंड्यातून, पाण्यातून, चिखलातून, बर्फातून. नंतर आम्हाला म्हणजे हेलस्टॉर्म म्हणजे गारांचं वादळ पण लागलं, पाऊस लागला भरपूर. असं वेगवेगळे अनुभव घेतले, पण ते खूप थ्रिलिंग असतात. आणि मला वाटतं हा कार्यक्रम जरी तरुणांसाठी असला तरी माझ्या वयाच्या पालकांना आणि कोणालाही म्हणजे व्यक्तीला हे एक आव्हान आहे आणि ते करू शकतात आणि खूप छान अनुभव असतो ट्रेकिंग. नक्कीच. मला वाटतं की हे तुमच्याकडून ऐकत असतानाच प्रत्येकाच्या मनात इच्छा झाली असेल निर्माण की असं काहीतरी आपण कधीतरी एक्सपिरियन्स करावं. त्या म्हणाल्या की युथ हॉस्टेलच्या माध्यमातून त्यांनी हा प्रवास केला. युथ हॉस्टेल विषयी थोडं सांगा ना सर. 1908 मध्ये जर्मनीतल्या एका शिक्षकाने मुलांना 4 भिंतीच्या पलीकडे शिक्षण मिळावं या उद्देशाने राहण्याची सोय असावी याच्याकरता हॉस्टेल तयार करण्याची मोहीम घेतली आणि ती जगभर पसरली. 1932 मध्ये आंतरराष्ट्रीय संस्था झाली. आपल्या देशामध्ये 1948 साली युथ हॉस्टेल ही चळवळ आली. पण जगभरामध्ये हॉस्टेल निर्माण करणे आणि त्याच्याकरता विद्यार्थ्यांना राहण्याकरता सोय करणे अशी मुख्य चळवळ आहे. पण आपल्या देशामध्ये ट्रेकिंग ही ॲक्टिव्हिटी घेऊन युथ हॉस्टेल कार्य करते आणि दरवर्षी मे महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 7,000 मुलं मुली देशभरातनं येतात, काही परदेशातनं पण येतात. तर त्यामध्ये 10 ते 15 वयोगटातली 4,000 मुलं येतात आणि जवळजवळ 4,000 इतर तरुण मुलं असतात. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेकिंग प्रोग्राम्स आम्ही आयोजित करतो. 2 महिने हा कार्यक्रम असतो. प्रत्येक बॅचमध्ये साधारणपणे 50-60 मुलं असतात. त्याच्यामध्ये एका बॅचमध्ये किमान 2-3 तरी स्टेट एकत्र असतात. त्यामुळे नॅशनल इंटिग्रेशन होतं. राहण्या खाण्याची सगळी सोय संस्थेच्या वतीने करण्यात येते आणि ही चॅरिटेबल संस्था आहे. आम्ही व्हॉलेंटियर म्हणून जातो. त्याच्यामुळे अगदी स्वस्तात कार्यक्रम करतात. 3,500 मध्ये आम्ही 10 दिवसाचा प्रोग्राम बेस कॅम्प टू बेस कॅम्प असं करत असतो. आणि मग मुख्य म्हणजे त्याचा उद्देश मुलांना आपला देश कळावा, निसर्गाची आवड निर्माण व्हावी आणि साहसी वृत्ती जोपासली जावी या उद्देशाने हे कार्यक्रम होत असतात. तुम्हाला काय विचारायला आवडेल या दोघांनाही? आपण जी तयारी करतो ती कितपत म्हणजे आपण केवढी तयारी करायला पाहिजे की आपल्याला किती सामान लागेल वगैरे? सराव किती आपण करू तेवढं आपल्याला म्हणजे असं म्हटलं जातं ना, द मोर यू स्वेट इन प्रॅक्टिस द लेस यू ब्लीड इन बॅटल. त्यामुळे सराव जितका चांगला तेवढं तुम्हाला तिथे सोयीचं पडणार आहे. म्हणजे या वयातल्या मुलांचं जर नियमित खेळणं असेल, जर थोडासा व्यायाम नियमितपणे केला असेल तर ती तयारी पुरेशी ठरू शकते का? ठरू शकते. काही आता सह्याद्रीतले जे डोंगर रांगा आहेत तिथे जाण्यासाठी वेगळा सराव करायला लागेल, कदाचित हिमालयात जाण्यासाठी वेगळा सराव करायला लागेल. कारण बेसिक डोंगर रांगांमध्ये एक मोठा फरक असा आहे तो अल्टिट्यूड. बरोबर. ज्याला आपण हाय अल्टिट्यूड म्हणतो ते साधारण 8-9 हजारापासून हाय अल्टिट्यूड सुरू होतो आणि त्या 8-9 हजाराच्या नंतर हवेतलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत जातं. म्हणजे तुम्ही एकदा जो श्वास घ्याल इथे तो 18,000 तुम्हाला 3 वेळा घेतल्यानंतर बॉडीला तेवढंच ऑक्सिजन मिळणार आहे. तर हे जे पॅल्पिटेशन असतं, हे जे धाप लागणं, ह्याचा सराव जितका जास्त इथे होईल तेवढा त्याचा तुम्हाला तिथे फायदा होईल. म्हणजे जास्त वेळा श्वास, एका मिनिटात जर तुम्ही 60 वेळा श्वास घेता तर तिकडे जाऊन तुम्हाला 90 वेळा घ्यायची आणि तसंच चालत राहायचं. ह्याची सवय व्हायला पाहिजे. याच्यासाठी अल्टिट्यूड कसा टॅकल करायचा याचे बरेच मार्ग आहेत. ते पाणी भरपूर प्यावं लागतं, तुम्हाला लेअरिंग कपड्याचं बरोबर करावं लागतं. सो ॲक्लिमटायझेशन ज्याला आपण म्हणतो ते ॲक्लिमटायझेशन नथिंग बट तुमची बॉडी लोअर लेवलच्या ऑक्सिजनला किती चांगली अडॅप्ट होऊ शकते. बरोबर. ती जर अडॅप्ट झाली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने हिमालयातलं क्लाइम्बिंग करू शकता.
हा बेसिक फरक आहे सह्याद्रीतल्या सरावाचा आणि हिमालयातल्या सरावाचा. ट्रेकिंग करण्यासाठी आपण कसं स्थान निवडायला पाहिजे? ट्रेकिंग करता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची डोंगररांग आहे, आपल्या घराजवळच आहे अगदी, कधीही जाता येतं. आणि दुसरं म्हणजे सह्याद्रीत किल्ले आहेत, इतिहास आहे आणि जगामध्ये अशी एकमेव रांग आहे की ज्याला भूगोल आणि इतिहास दोन्ही जोडून आहेत. आणि आपल्याकडे त्याच्यामुळे काय की किल्ल्यावर जाण्याकरता आपल्याला सोपं आहे, पायथ्यापर्यंत गाडी वाहनाची सोय आहे, त्यामुळे एका दिवसात जाता येतं. म्हणजे आधी तू पुण्याच्या जवळ तुम्ही राहता त्यामुळे सिंहगड आहे, प्रतापगड आहे, राजगड आहे, बरेच किल्ले आजूबाजू तिकोनात आहे, राजमाची आहे, असे जवळजवळचे किल्ले आहेत की जे सकाळी जाऊन संध्याकाळी येण्यासारखे आहेत आणि सहलीसारखंच जाता येईल. त्यामुळे थोडासा सराव पण होतो, तुम्हाला अनुभव मिळतो आणि त्यातनं मग आवड निर्माण होते, गोडी निर्माण होते, इतिहास कळतो, भूगोल कळतो आणि निसर्गही कळतो. आणि मग हळूहळू मग तुमच्याप्रमाणे अनुभव जसा घेत जाल तुम्ही मग 2 दिवसाची ट्रेक करा सह्याद्रीमध्ये आणि असं सुरू करायचं. आणि ट्रेक म्हणजे जिथे पायवाटेने जाता येतं तिथपर्यंत ट्रेक असतो आपला, ज्याच्यानं पायवाट संपते आणि डोंगर असं डोंगरावर उभा राहतो तेव्हा तिथे रॉक क्लाइम्बिंग सुरू होतं. ते काय आपण आता करत नाही होत. त्यामुळे पायवाटेने कुठेही फिरता येतं डोंगरांमध्ये आणि त्याचा अनुभव गाठीशी घेता येतो. अनुभवातूनच शिकायचं असतं. शेवटी जे काही निसर्ग शिकायचा असतो तो जितक्या वेळा जास्त जाल तितका तो अनुभव मिळत जाईल, तो त्याचा अनुभवाची शिदोरी जमा करत जायचा. तुम्ही जे असोसिएशन सांगितले त्या अंतर्गत आम्हाला ट्रेकिंग करायची असेल तर आम्ही काय करावं? युथ हॉस्टेलच्या वतीने वर्षभर कार्यक्रम चालू असतात. मे महिन्यामधले कार्यक्रम हिमालयामध्ये असतात, कुलू परिसरामध्ये असतात. डिसेंबरमध्ये विंटरचा प्रोग्राम असतो, तोही कुलू हिमाचलमध्ये असतो, डलहौसीला असतो. डिसेंबरमध्ये गोव्यामध्ये असतो, नंतर राजस्थानमध्ये असतो, डेझर्टचा ट्रेक असतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीचं आवड असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्या भागातल्या ट्रेकला जाता येईल. जोशी सर, तुम्ही या वयातल्या मुलांना अनेकदा असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देत असता तुमच्या उपक्रमातून. अशी एखादी लक्षात राहिलेली प्रतिक्रिया किंवा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. गेल्या वर्षी आमचा जो ॲडव्हेंचर कॅम्प अनाऊन्स केला आम्ही, तो 24वा ॲडव्हेंचर कॅम्प होता. आणि त्या कॅम्पचं जेव्हा ते सर्क्युलेट सगळं इन्फॉर्मेशन झाली तेव्हा एका मला पालकाचा फोन आला. मी नंदना अभ्यंकर आणि मला प्रसन्न जोशी यांच्याशी बोलायचं. आणि मी म्हटलं मी प्रसन्न जोशी बोलतोय. सर तुम्ही मला ओळखलत का? मी 9 वर्षाचे असताना तुमच्या कॅम्पला आले होते. अरे वा, आणि आता माझी 9 वर्षाची मुलगी आहे, तिला मी पुढच्या वर्षी पाठवते म्हणून. क्या बात आहे. त्यामुळे हे खूप समाधानकारक गोष्ट असते की. आणि त्या पालकांनी मला सांगितलं की तुमचा जर कॅम्प मी केला नसता तर मी या स्टेटला आली नसते. म्हणजे इतकं त्यांना ते भारावून आल्या होत्या त्या नक्कीच की दॅट वॉज अ व्हेरी सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स. नक्कीच. पण पालकांची भूमिका याविषयी कशी असते सध्या? खरं म्हणजे लहान मुलांना जेव्हा आम्ही कॅम्पला नेतो तेव्हा आम्ही आधी पालकांना समजावत असतो की कॅम्प काय आहे. बरोबर. मुलं मुलं तयारच असतात कॅम्पला यायला आणि मुलं एन्जॉयच करतात सगळे ॲडव्हेंचर कॅम्प. म्हणजे ट्रेनिंग खरं पालकांना गरजेचं आहे आधी आणि मग मुलांना कमी ट्रेनिंगची गरज असते. म्हणजे असं बऱ्याच वेळा अनुभवलंय की 5 दिवस मुलं आमच्या बरोबर असतात, त्यांना कधी आईबाबांची आठवण येत नाही आणि आईबाबा सारखे फोन करत असतात तिकडनं की माझा मुलगा कसा आहे, बरं चाललंय त्याचं. तर आम्ही त्यांना असंच सांगितलेलं असतं की पालकांनी फोन करू नका, कॅम्प सुरक्षितपणे आमचा चाललेला आहे आणि आमच्याकडनं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळं चांगलं चाललेलं आहे. सो नो न्यूज इज गुड न्यूज, सो यू रेस्ट अश्युअर्ड. इथे अनेक पालक शिक्षक प्रतिनिधी आहेत, आपल्या मनात काही प्रश्न आहे का याविषयी? याच्या पालकांचा व्ह्यू अभ्यास आणि मार्क एवढाच असतो. तर मला त्यांना असं विचारावं असं वाटतं की अभ्यासाबरोबर जे ट्रेकिंग करतो त्याच्यामध्ये पुढं भावी जीवनामध्ये काही व्यावसायिक संधी त्याच्यामध्ये आहेत का करिअरच्या दृष्टीने? खूप छान प्रश्न आहे हा. आहेत. ऍक्च्युली आता कसं झालंय की बरेच कमर्शियल ट्रेकिंग ऑर्गनायझेशन्स आलेले आहेत आणि ट्रेकिंग आणि जनरल कॅम्पिंग म्हणा, ट्रेकिंग म्हणा किंवा बाहेर फिरायला जाणं हे बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. होतंय काय की विकेंडला एखाद्या रिसॉर्टवर जाऊन स्विमिंग पूल एन्जॉय करायला आता लोक कंटाळलेले आहेत. सो दे वॉन्ट समथिंग डिफरंट. सो त्याच्यासाठी बरेच असे क्लब्स तयार झालेले आहेत, कमर्शियल ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा रिसॉर्ट्सवरती आता स्विमिंग पूलच्या ऐवजी ॲडव्हेंचर सेटअप केलेले आहेत जिथे तुम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करू शकता, रिसॉर्टमध्ये राहून करू शकता. म्हणजे सुखसोयीदार रिसॉर्टच्या आहेत पण तरी तुम्ही साहसी खेळ अनुभवू शकता. अशा प्रकारचे बरेच उपक्रम बऱ्याच रिसॉर्ट्सनी चालवलेले आहेत. मग मी असं ॲडवाईज करीन की तुम्ही याचं पहिलं प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. म्हणजे याचा कमर्शियल कसा उपयोग करता येईल किंवा कमर्शियल अँगल ह्याला कसा देता येईल किंवा आपल्याला काय करता येईल पुढे जाऊन ॲज अ व्यवसाय. तर त्याच्यासाठी पहिलं आपण ट्रेनिंग घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडे दिवस कार्यरत राहून त्याच्यानंतर आपण जर त्या व्यवसायात जर शिरलो
तर तो व्यवसाय सेफ होईल सगळ्यांसाठीच. हा एक महत्वाचा मुद्दा की मला या गोष्टीची आवड खूप आहे. हे मला असं वाटतं की हे कायम माझ्या आयुष्यात गिर्यारोहण म्हणा, फिरणं म्हणा हे असावं. पण त्याचबरोबर ते माझं एकतर करिअर होऊ शकतं का किंवा नोकरी सांभाळून वगैरे मला हे करता येऊ शकेल का? आपण यादव सर आपला काय अनुभव आहे? ट्रेकिंग आम्ही जेव्हा केलं होतं सुरुवातीला, तेव्हा ते एक छंद म्हणून आम्ही ते जोपासलं होतं. पण आजच्या घडीचं जे काही आपलं जीवन आहे, आज आपल्याकडे स्ट्रेस खूप आहे. 10वी-12वीच्या मार्कांवर आपलं आयुष्य पुढचं अवलंबून असतं आणि त्याच्याकरता आपल्या आयुष्यावर सगळा परिणाम होतो तो सगळ्या गोष्टीचा. तर यातनं आपल्याला सही सलामत बाहेर पडायचं असेल आणि पुढचं जीवन जे आहे सुसह्य करायचं असेल, या स्ट्रेसला कसं आपण सामना करायचा याची आपल्याला जी काही तयारी ह्या खेळामधनं होते. म्हणजे ॲडव्हेंचर स्पोर्ट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतो. त्यामुळे आत्ताच्या घडीला जर विचार केला तर हा जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण आपल्याकडे आपला देश हा तरुणांचा देश आपण जर म्हणतोय, तर तरुणांना ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि पालकांनी यांना सजगपणे याच्याकरता पाठवलं पाहिजे. कारण ट्रेकला गेल्यानंतर माइंड पूर्णपणे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये असतं. त्यामुळे स्ट्रेस जो आहे सगळं शून्य होतो आणि त्या स्ट्रेसमधनं बाहेर पडून नवीन उपक्रम घ्यायचा असेल किंवा आपला अभ्यास खूप झालेला आहे, खूप कंटाळा आलेला आहे, एक दिवसाचा ट्रेक करून आले की इतकं फ्रेश होतं की पुढचे 8 दिवस आपण तेवढाच स्ट्रेस पुन्हा घेऊ शकतो. किंवा 12वीला मार्क 91च यायला पाहिजे होते, मला 89च पडले, तर माझं आयुष्य पूर्ण बदलतं. तर ती ऍडजस्टमेंट जी आहे ती ह्या ट्रेकमधनं येते की कुठलीही अडचण समोर अचानकपणे उभी राहते आणि त्यात अडचणीवर आपण मात करायला शिकतो. तर हा जो काही एक मनाचा भाग असतो तो तयार होण्याचं काम याच्याकडनं मिळालं होतं. म्हणजे तुम्ही आता सांगत असताना लक्षात येते की केवळ ट्रेकिंग म्हणजे शारीरिक क्षमतेची कसोटी नाहीये, तर त्याचबरोबर ती मानसिक क्षमता वाढवणारी एक अतिशय खूप सुंदर अशी गोष्ट आहे. तुम्हाला मजा येईल ना अशी भटकंती करायला? अशीच भटकंती सुरू ठेवूया. पण समोर एक सावलीचं झाड दिसतंय, तर जरा 2 मिनिटं विश्रांती घेऊया. आजकाल बरेचसे पालक फक्त शिक्षण याला जास्त महत्त्व देतात. तर तुम्ही काय सांगू शकता की मुलांना गिर्यारोहणाला पाठवा किंवा ट्रेकिंगला पाठवा? ट्रेकिंगमध्ये रिस्क अजिबात नाहीये. जर आपण काळजी व्यवस्थित जर घेतली तर कुठलीही रिस्क नाहीये. यंग टॅलेंटच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. आज आपण साहसी खेळाची ओळख करून घेतो आणि मुलांच्या मनात खूप कुतूहल जागा झालंय, तर आधी त्यालाच वाट करून देऊया. हा, तुला काय विचारायचं? ट्रेकिंग हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. मग आम्हाला शिक्षणामध्ये गणित, विज्ञान यांसारख्या विषयामध्ये ट्रेकिंग किंवा शैक्षणिक सहल, पर्यटन असा एक विषय आला जेणेकरून आम्हाला आणखी त्याच्याविषयी जवळीक होईल. बऱ्याच शाळा अशा आहेत जे तुम्ही कराटेला प्रोत्साहन देतात, काही म्युझिक क्लासेस असतात, म्हणजे आठवड्यातनं एक त्यांचा कल्चरल काहीतरी क्लास असतो. तर काही शाळा अशा आहेत ज्यांनी आता निसर्ग किंवा ट्रेकिंग, नेचर ट्रेल्स किंवा निसर्गाची निगडीत जे काय असेल त्याची बायोडायव्हर्सिटी स्टडी करा किंवा अशा प्रकारचा एक पिरियड आठवड्यातनं एकदा असं सुरू केलेलं आहे बऱ्याच शाळांनी. त्यामुळे तो ते ॲज अ कल्चरल ॲक्टिव्हिटी किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी जे शाळा चालवतात, आज काही चेसना प्रोत्साहन करतात, अशा त्याच्यामध्ये निसर्ग किंवा नेचर किंवा ट्रेकिंग हा एक विषय घेऊन शाळा नक्कीच करू शकतात आणि त्याला आमच्या संस्था नक्कीच हातभार लावतील. सर, तुम्ही पालकांना काय सांगू शकता की आजकाल बरेचसे पालक फक्त शिक्षण याला जास्त महत्त्व देतात. तर तुम्ही काय सांगू शकता की मुलांना गिर्यारोहणाला पाठवा किंवा ट्रेकिंगला पाठवा? माझं असं सजेशन असेल शाळांना की तुमच्या ज्या पेरेंट टीचर मीटिंग येतात तेव्हा आमच्यासारख्या लोकांना जर तुम्ही बोलवलं तिथे काही बोलायला पालकांशी, पेरेंट किंवा काही याच्यामध्ये पेरेंट, टीचर आणि स्टुडंट असे एकत्र कॉन्फरन्स असते, ओपन हाऊस, त्या ओपन हाऊसमध्ये आमच्यासारख्या लोकांना जर बोलवलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकू. म्हणजे त्या शाळांना, त्या टीचर्सना आणि त्या पालकांना त्यापर्यंत आम्ही पोहोचू शकू. नक्कीच. सर, युथ हॉस्टेल विषयी मगाशी आपण माहिती दिलीत, तर यामध्ये युथ हॉस्टेल अशा पद्धतीची काही भूमिका घेऊ शकतं का, किंवा मुलांपर्यंत पोहोचणं किंवा मुलांनी तुमच्यापर्यंत पोहोचणं हे कसं शक्य होईल? युथ हॉस्टेलच्या वतीने जे काही कार्यक्रम आयोजित केले जातात त्याची माहिती वेबसाईटवर, आमची वेबसाईट आहे YHEindia.org, याच्यावर माहिती असते. आणि पुन्हा प्रत्येक राज्यामध्ये आमची एक शाखा असते, राज्य शाखा असते आणि डिस्ट्रिक्ट युनिट असतात. त्याच्यामधनंही वेळोवेळी वर्तमानपत्रातनं त्याच्याबद्दलची बातमी दिली जाते. तर ज्यांना कोणाला युथ हॉस्टेलच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांनी YHEindia.org माहिती घ्यायची वेबसाईटला आणि त्यातनं प्रोग्राम्समध्ये सामील होता येईल. सभासदत्व आमची खूप 200 रुपये वर्षाची आहे. ती जागतिक स्तराची असते. म्हणजे तुम्ही अमेरिकेतल्या कुठल्या हॉस्टेलमध्ये राहायचं म्हटलं तरी ते 200 रुपयाचं कार्ड घेऊन अमेरिकेच्या हॉस्टेलमध्ये राहू शकता. त्यामुळे जागतिक मेंबरशिप तुम्हाला उपलब्ध असते. वा, किती छान माहिती सांगितली ना सरांनी आपल्याला. इथे शिक्षक आहेत, या बाबतीत तुम्ही काही अडचणी किंवा आव्हानं तुमच्या समोर आली आहेत का? सहल आम्ही दरवर्षी शाळेची अरेंज वगैरे करतो.
परंतु असा स्तर आहे, आर्थिक स्तर पालकांचाही बऱ्यापैकी, एक तर ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज आणि एवढा आधुनिक नाही, हा एक महत्वाची अडचण येते मुलांच्या बाबतीमध्ये किंवा पालकांच्या बाबतीमध्ये. त्यातल्या त्यात ट्रेकिंग करणं हा थोडा खर्चिक भाग येतो असं पालकांचं म्हणणं असतं. तर खर्च एवढा झाला तर मग आपला जो आर्थिक बजेट असतं घरातलं ते थोडंफार पालकांच्या दृष्टीने कोलमडतं. आणि भारताच्या मुलांची किंवा पालकांची अशी परिस्थिती आहे की एका व्ह्यूकडे आपण पळायला लागलो की त्याच व्ह्यूकडे, म्हणजे मार्क, अभ्यास आणि इतर गोष्टी करिअरच्या पण दृष्टीने. मला वाटतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की ही आवड जोपासणं फार खर्चिक आहे असं आम्हाला वाटतं. तर याविषयी आपण दोघंही काय सांगा? हा खर्चिक हा जो भाग आहे हा आपल्याकडे एक त्याच्याबद्दलचं मत जे आहे दूषित झालेलं आहे. कारण किल्ल्याकरता जाण्याचं असं कुठलाही ट्रेक करायचं असेल तर सगळ्यात कमी खर्चामध्ये होतो. आज मी कुठल्याही शहरामध्ये पिकनिकला जर गेलो तर तिथल्या रिसॉर्टचा खर्च, खाण्याचा खर्चही जास्त होतो. त्याच्याऐवजी आपण ट्रेकला गेलो तो स्वतःचा डबा घेऊन जाता येतो, नाही तर शिदा घेऊन जाता येतो. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये पुन्हा आपण आपल्या पायानेच किल्ला चढतो, तिथेही आपणच फिरतो. गाईडची गरज नाही, कोणाची काही गरज नाही. आपले शिक्षक असतात, पालक असतात, ते आपल्याला माहिती देतात. पण त्यातनं आनंद मात्र चौपट जास्त मिळतो. जो पिकनिकमधनं मिळतो त्याच्यापेक्षा जास्त चौपट आनंद यातनं मिळतो. आणि दुसरी शारीरिक क्षमता सुद्धा वाढते, मानसिक ताकदही वाढते. ह्याही फायदा आणखीन जास्त महत्वाचा. त्यामुळे पालकांनी याच्याकरता एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनानं बघायला हवं. कारण पूर्वी हे छंद म्हणून होता, पण आज गरज म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण दुसरं एक असं की आपल्या मुलांची शारीरिक क्षमता ही कमी होत चाललेली आहे. आपल्याकडे आता डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे जे काय केसेस यायला लागलेले आहेत, तरुण वयामध्ये मुलांना बीपी आणि डायबिटीज डिटेक्ट होत आहेत. त्याचं कारण असं की हा स्ट्रेस जो आहे आपल्याकडे 8वी 9वी पासून स्ट्रेस वाढायला सुरुवात होते आणि ती कंटिन्यूस राहते. कारण 8वी नंतर 10वीचं वर्ष असतं, त्याच्यानंतर 12वीचं वर्ष आलं, 12वी नंतर मग कॉलेजला मला ऍडमिशन आली, नंतर सीईटी आली. म्हणजे हे कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये मग मात्र सगळं फक्त परीक्षा आणि मार्क ह्याच्या पुरतंच राहतं. मग माझी शारीरिक तयारी कधी होणार? म्हणजे माझं शरीर तयार पाहिजे. आणि त्याच्यातनं नंतर मग IT सेक्टरमध्ये गेला की 12 तासांनी 16 तास कॉम्प्युटरच्या समोर बसलेले असतात. त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी शून्य होते. त्याच्याकरता ट्रेकिंग सारखी जी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ही आवश्यक आहे. आणि त्या आवश्यकतेतनंच याच्याकडे बघितलं तर पालकांना नवीन दृष्टिकोन मिळेल की जर मला 92-95% मार्क मिळवायचे आहे माझ्या मुलाला, तर असं डिस्ट्रेस करणारे ट्रेक्स किंवा जर त्याच्यामध्ये सहभागी मुलांना केलं तर त्याचं शरीर पण चांगलं राहील आणि मनही चांगलं राहील. जोशी सर, याच विषयी मला विचारायला आवडेल की समजा यातल्या काही मुलांनी ठरवलं की आपल्या जवळच्या परिसरात एखादा ट्रेक करायचा, एखादा कॅम्प करायचा, तर अशी शक्यता आहे का? जरूर होऊ शकतं. कसं आहे, आता कॅम्पिंग करायचं म्हटलं की आपण नॉर्मली विचार करतो की रिसॉर्टच्या जवळ कुठेतरी करू, म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर ते सेफ्टीच्या अँगलने. पण त्या भागाचा तुम्ही अभ्यास केलात, एखादा लेक असेल त्या लेक साईडला तुम्ही टेंट्स जर स्वतः घेऊन गेलात आणि तुमच्याबरोबर तसे एक्सपर्ट्स असतील, आपण मुलांनी एकटं जायचं नाही आहे, तुम्ही एक्सपर्ट बरोबर गेलात तर तिथे तुम्हाला नक्की कॅम्पिंग करता येईल. कॅम्पिंग बरोबर तुम्हाला ते शिदा घेऊन स्वतः जेवण करून खाता येईल आणि अशा प्रकारची तुमची सहल होऊ शकते जी तुम्हाला वेगळाच अनुभव देऊन बसेल. अनेक व्यक्ती म्हणजे मोठी मोठी आव्हाने ट्रेकिंगमध्ये स्वीकारतात, तर त्यांचा ट्रेकिंग करता करता आकस्मिक मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर त्यांना सरकार मदत करतं का? सरकारी मदतीपेक्षा आपल्याकडे जे अपघात होत आहेत ट्रेकिंगमध्ये हे अगदी नगण्य आहेत. म्हणजे त्याचं एखादा झाला अपघात तर त्याची बातमी खूप मोठी होते. म्हणजे आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये एका टीव्हीवर याच्यामध्ये की साधारण रोज 3000 लोकांचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो. त्याच्याबद्दल कोणी काय बोलत नाही. पण एखादा ट्रेकमध्ये कधी, आता आम्ही जवळजवळ म्हणजे आपल्याकडे देशामध्ये 55-56च्या दरम्यान ट्रेकिंग ऍक्टिव्हिटी आपल्या देशामध्ये क्लब ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात सुरू झाली. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे सुद्धा अपघाती मृत्यू नाही आहेत म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर असा जर विचार केला तर हे साहसी खेळ आहे. अपघात होण्याची शक्यता असते पण ट्रेकिंगमध्ये रिस्क अजिबात नाहीये. जर आपण काळजी व्यवस्थित जर घेतली तर कुठलीही रिस्क नाहीये. हा, अपघाताची शक्यता जास्त कुठे वाढते की माउंटेनिअरिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही हिमालयातले शिखरं चढता किंवा सह्याद्रीतले कडे चढता, सुळके चढता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कौशल्य आवश्यक असतं, प्रशिक्षण आवश्यक असतं, अनुभव आवश्यक असतं. तो घेऊन जर केला तर त्याच्यामधनं हे ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे. शेवटी रिस्क हा त्याच्यामध्ये आहे म्हणूनच साहसी खेळ आहेत. त्यातलं रिस्कच वजा केली, साहसच वजा केलं तर साहसी खेळ होणारच नाहीये. त्यामुळे साहस आहे पण ती साहस कॅल्क्युलेटेड रिस्क असते, त्यामुळे तेवढी घ्यायची. त्यामुळे अपघाताला घाबरायचं नाहीये. आपला रस्ता क्रॉस करताना जेवढी रिस्क आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने कमी रिस्क गिर्यारोहणामध्ये साहसी खेळामध्ये आहे. असे काही अपघात होऊ नये याची पूर्वतयारी आपण कशी करू शकतो? ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस आणि त्या जिथे आपण चालू त्याचा सराव. बरं, सांगितलं तसं ट्रेकिंग करताना तुम्हाला फक्त पायी चालायचंय.
पुढे उंच कडा दिसला तर त्याच्यावर रॉक क्लाइम्बिंग करत वरती उगाचच जायचं आणि असं जर काही केलं जे तुमच्या नॉर्मल ट्रेकिंगमध्ये येत नाही तर तिथे रिस्कचं प्रमाण तुम्ही वाढवताय. कारण ज्या ऍक्टिव्हिटीला तुम्ही चाललेले आहात आणि तुम्ही तिथे काहीतरी भलतंच काहीतरी पाण्यात उडी मारली असं काहीतरी केलं तर ती रिस्क तेवढी प्रमाणात वाढते आणि तिथे मग डेंजरस. आपण आता सध्या बोलतो आहोत ते पायी चालून करावयाचे ट्रेक त्याच्याविषयी, पण या व्यतिरिक्त काय काय प्रकार असतात गिर्यारोहणाचे? रॉक क्लाइम्बिंग आहे, ज्याच्याकरता गिरिविहार ही लहान मुलांच्या करता रॉक क्लाइम्बिंगचा कॅम्प दरवर्षी आयोजित करते. त्यातनं रॉक क्लाइम्बिंग हे एक तंत्र आहे. जिथे कडा सुरू होतो कडावर चढायचं कसं त्याचं एक तंत्र आहे, त्याचं शास्त्र आहे आणि त्याच्याकडे लागणारी इक्विपमेंट आहे. त्याची माहिती गिरिविहारच्या वतीने दरवर्षी मुलांना शिक्षणात दिली जाते आणि त्यातनं ज्यांना जास्त आणखीन अनुभव घ्यायचा असेल, गिर्यारोहणात आणखीन करिअर करायचं असेल तर त्याच्याकरता हिमालयामध्ये इन्स्टिट्यूट आहेत, 5 इन्स्टिट्यूट आहेत. दार्जिलिंगला आहे, उत्तरकाशीला आहे, नंतर पहलगामला आहे, अशा मनालीला आहेत. अशा इन्स्टिट्यूटमधनं ट्रेनिंग करता येतो. बेसिक ट्रेनिंग कोर्स असतो तो साधारणपणे 25 ते 30 दिवसाचा बेसिक ट्रेनिंग कोर्स असतो. त्याच्यानंतर तो कोर्स पूर्ण केला ए सर्टिफिकेट जर मिळालं तर ऍडव्हान्स माउंटेनिंग कोर्स करता जाता येतो. त्याच्यानंतर मेथड ऑफ इन्स्ट्रक्टर आहे, मेथड ऑफ आणखीन सर्च अँड रेस्क्यू कोर्स असतात. तर ह्या कोर्समधनं तुम्हाला जास्तीत जास्त प्रशिक्षण दिलं जातं. पण प्रशिक्षणातनंच आपण त्यातनं माहितगार होऊ असं नाही. प्रशिक्षण हे तुम्हाला टेक्निकल नॉलेज मिळवण्यापुरतं असतं. त्यातनं तुम्हाला शेवटी निसर्गाचा सामना हे स्वतःच अनुभवातनं शिकायचं असतं. त्यामुळे नुसतं प्रशिक्षण घेतलं आणि मला सगळं काही येतं असं नसतं. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला अनुभवाची जोड द्यायची आणि मग त्यातनं तुम्हाला पुढचं चांगलं गिर्यारोहण करता येतं. आजची तरुण पिढी ही फक्त किल्ल्यांवर मौज मजा करण्यासाठी जाते, एन्जॉय करण्यासाठी आपल्याला फ्री टाइम भेटावा आणि जो ऐतिहासिक वारसा असतो त्या किल्ल्यांचा तो जपत नाही तरुण पिढी ही. तर आपण त्या तरुण पिढीला काय सांगू शकतो? आपला वारसा जतन करायचं काम आपणच करायला पाहिजे. कारण दुसऱ्या देशातनं कोणी येऊन आपला वारसा जतन करणार नाही. तर ती कर्तव्य हे जे आहे ह्या मुलांनी सांभाळलं पाहिजे. आपले किल्ले हे आपलं जसं सांस्कृतिक ठेवा आहे तसं ऐतिहासिक ठेवा आहे आणि हे जतन करण्याकरता आपल्याला सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे. आपल्या आपण युरोप आणि अमेरिकेमध्ये किंवा युरोपमधले म्हणा, UK, लंडनमधले म्हणा, मॉन्युमेंट्स जे बघतो त्यातली नागरिकच ते जतन करतात. ते कुठे खराब करत नाही, त्याच्यावर कोणी लिहित नाही, खडवणे आपलं नावं लिहित नाहीत. तर ते नागरिकांनी जतन केल्यामुळे शासन त्याला मदत करतंय. आपल्याकडे उलट झालेलं आहे, नागरिक नासधूस करतात आणि शासन त्याला दुरुस्ती करायचा प्रयत्न करतोय. तर त्यामुळे हे तरुणांनी हे जतन केलं पाहिजे. आपल्या देशाची संपत्ती, अशी संपत्ती कुठे जगात नाहीये. एवढे किल्ले आपल्याकडे ज्या पद्धतीने आहेत ते नाही आपल्या जगामध्ये कोणी. तिकडचे लोक आपल्याकडे याचा अभ्यास करता येतात आणि आपण ते नासधूस करतो. त्यामुळे हे आपल्याच लोकांनी जतन केलं पाहिजे, तरच ते जतन होणार आहेत. आपला भूगोल, आपला इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर या पद्धतीच्या सहलींना, या पद्धतीच्या साहसी खेळांना पर्याय नाही हे एव्हाना आपल्या ध्यानात आलं असेलच. याविषयी अधिक चर्चा करूया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. गड किल्ल्यांवर जातो तर तिथं आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळते, पण जर जे लोक हिमालय किंवा सह्याद्री पर्वतावर जातात तर त्याच्यापासून त्यांना काय प्रॉफिट भेटतं? आपण ज्यावेळी ट्रेकिंगला जायचं ठरवतो त्यावेळी बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना घरून लगेच परवानगी मिळते, पण जर मुलींना जायचं असेल तर पालकांकडून पटकन परवानगी मिळत नाही. यंगतारांच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत. साहस हे नेहमीच तरुणाईला भुरळ घालत असतं आणि आजच्या तरुणांनी साहसाकडे, खास करून अशा पद्धतीच्या साहसाकडे वळलं पाहिजे याविषयीच आपण चर्चा करतो आहोत. मुलांच्या मनात खूप प्रश्न आहेत, कुणाला विचारायचंय? आपण ट्रेकिंगला जातो किंवा किल्ल्यांवर, पण आपण तिथे कोणत्या गोष्टी घेऊन जायला पाहिजे की आपण जो ट्रेक करतो 5-6 दिवसांचा, की त्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतील ते ट्रेक करण्यासाठी? प्रसन्नाने मगाशीच सांगितलं होतं की किती दिवसाकरता तुम्हाला जायचं आहे, त्याप्रमाणे तयारी करायला हवी. कुठे जातात तुम्ही त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे त्या भागात काय काय मिळत आहे. खाली गावकरी आहेत का, तर गावामधनं काही आपल्याला अन्नधान्य मिळू शकतं का, त्यातनं कोणी वरती येणार आहे का दाखवायला किल्ला, किंवा वरती किल्ल्यावर राहायची सोय कशी आहे काय, याच्याप्रमाणे सगळी माहिती घेऊन अभ्यास करून तयारी करून जायला पाहिजे. हिमालयात जायचं असेल तर तिथल्याप्रमाणे त्याची तयारी करून जायला पाहिजे आणि ह्याच्याकरता माहितगार कोणीतरी बरोबर असलं पाहिजे की ज्याला हे सगळ्याची माहिती आहे. तुम्ही जर शाळेच्या वतीने माझ्या शिक्षकांना तुम्ही कुठल्या तरी गाईड्सना बरोबर घेऊ शकता, संस्था आहेत त्यांच्या लोकांना बरोबर घेऊ शकता आणि त्यातनं तुम्ही ट्रेक आयोजित करू शकता. आपण जसे कोणत्या किल्ल्यावर जातो तर ते किल्ल्याची काय, आता किल्ले आपल्या भारताच्या पर्यटनासाठी सर्वात मोठे साधन आहे. तर ते किल्ल्यांची जी बांधणी असते, काही वादळ येते त्यामुळे किल्ल्यांची बांधणी बिघडती, ते काही त्यांचे दगड खाली पडतात, तर त्यांची आधुनिकरित्याने बांधणी व्हावी का? हो, नक्कीच व्हायला पाहिजे. त्याच्याकरता शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत, पण खूप खर्चिक भाग आहे हा. किल्ले इतके मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्याप्रमाणे बांधलेले आहेत
तर त्याप्रमाणे बांधायची म्हटली तरी ती खर्चिक बाब असल्यामुळे शासनाच्या वतीने केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन याच्या वतीने प्रयत्न चालू आहेत, पण तोकडे प्रयत्न आहेत, तसे अजून मोठ्या प्रमाणात प्रयत्न व्हायला पाहिजे. आता आपण जे म्हणतो आहोत की चालत जायचं आहे, अशा वेळेस काय काय अडचणी येतात आणि असा एखादा किस्सा आहे का तुमच्याकडे? सह्याद्रीमध्ये तसं अडचणीचं म्हणजे जे काय असतं ते मधमाशा हा एक मोठा त्रासदायक प्रकार असतो. मधमाशाचा म्हणजे पोळं लागलेलं असतं तर ते बघायचं आधी आणि गोंगाट न करता तिकडनं निघून जायचं. तर ते काय स्वतःच्या होऊन काय आपल्यावर अटॅक करत नाही, पण आपण काय करतो त्यांना गोंगाट करतो, त्यामुळे मधमाशा चावतात मग. आणि त्याची काळजी आधीपासून घ्यायला पाहिजे की कुठे आपण जातोय, काय प्रदेशात जातोय तसं. तर हिमालयामध्ये जर गेलात तर मग तशा प्रकारचं नाही तर हिमालय अल्टिट्यूडचं असतं, तुम्हाला सिकनेस लागतोय का, ऑक्सिजन कमी आहे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि ट्रेकिंगमध्ये ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणजे निग्लिजिबल आहेत. स्वतःहून काही आपण धोका पत्करला नाही तर ट्रेकिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ शकत नाही. जे अपंग मुलं आहेत त्यांना पण ट्रेकिंगची इच्छा होती, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? अपंगांना ट्रेकला घेऊन जात आहे तर आम्ही 82 पासून अंध मुलांना घेऊन ट्रेकला घेऊन जातो आणि 92 मध्ये आम्ही जगातली पहिली अंध व मुकबधीर गिर्यारोहकांची हिमालयातली मोहीम केली होती. तर त्यात 11 अंधांनी हिमालयाचं शिखर सर केलेले. आता अपंगही याच्या ट्रेकमधला जातात आणि अशा अनेक संस्था आहेत की ज्या अपंगांकरता विशेष प्रकारे काळजी घेऊन ट्रेक आयोजित करतात. मला एक वेगळ्या प्रकारचं आव्हान म्हणजे आम्हाला ज्या चंद्रखणी पास ट्रेक केला त्याच्यात एक वेगळ्या आव्हानाला तोंड द्यायला लागलं होतं, पण आधी आम्ही तयारी केली होती. त्याच्यामध्ये आम्ही एक मलाणा नावाचं गाव आहे चंद्रखणी पास या ट्रेकमध्ये, ते वाटेवरती येतं. तर मलाणाची जी लोकसंख्या आहे ते अतिशय प्राचीन आहे, एन्शंट गाव आहे ते. आणि आम्हाला आधी सांगितलं होतं की त्या गावातून पास होताना अर्धा तास लागतो त्या गाव पार करायला. तर कोणाशीही बोलायचं नाही, कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, कारण तिथले जे गावकरी आहेत ते त्यांना चालत नाही त्यांच्या कुठल्याही याला हात लावलेला. हे 2,500 रुपयाची फाईन करतात. आणि त्या गावातून पास होताना एक शब्द पण बोलायचा नाही, अतिशय शांतपणे ट्रेकर्सनी जायचं. तर अशी ही आव्हानं येतात म्हणजे. आणि जे ट्रेकर्सचे ग्रुप्स असतात ते आधी जे फिरलेले असतात पायी, ते खूप हे अशा काय काय सूचना देत असतात. आणि पायवाटा इतक्या अरुंद असतात की प्रत्येक पाऊल बघून चालायला लागतं, जरासा तोल इकडे तिकडे जाऊन चालत नाही, कारण एका बाजूला दरीच असते म्हणजे. नक्कीच. हा जो अनुभव त्यांनी सांगितला त्याविषयी यादव सर काय सांगाल? अशा प्रकारची वेगवेगळी वैशिष्ट्य असलेली गावं हिमालयामध्ये आहेत आणि सह्याद्रीतही आहेत. वेगवेगळ्या प्रकारची लोक पण आहेत. तर त्या अनुभवातनं ते गेल्यानंतर ते आपण प्रत्यक्ष गेला. आता मलाना हे गाव खूप जुनं आहे, ते स्वतःला आर्य समजतात, त्याच्यामुळे ते आपल्याला स्पर्श करत नाहीत. ते आपण म्हणजे ते जास्त स्वतःला मोठे समजतात. तर ते गावापुरतं त्यांचं स्वतःचं शासन पद्धती स्वतःचीच त्यांच्यापुरती त्यांनी निर्माण केलेली आहे. पण हे किती छान आहे की नाही, या प्रवासाच्या निमित्ताने असा भारतही आपल्याला पाहायला मिळतो. तुमचा मिझोराम मधला अनुभव एक वेगळा होता, तर तो सांगा. युथ हॉस्टेलच्या वतीने आम्ही बॉर्डर स्टेट जे आहेत म्हणजे नॉर्थ ईस्टचे सगळे बॉर्डर आणि काश्मीर आणि लडाख वगैरे या बॉर्डर स्टेटमध्ये आम्ही विशेष प्रोग्राम आयोजित करतोय. अनेक वर्ष गेले 10-12 वर्ष तरी करतो. मिझोराममध्ये ट्रेक चालू केलेला आहे. सुरुवातीला खूप प्रतिरोध झाला त्याच्याकरता, नंतर मग तेव्हापासून आजपर्यंत तिथलीच मुलं ट्रेक आयोजित करतात. पहिल्या वेळेस तिथे जी वाटेत आमची 2 गावं होती त्या ट्रेकमध्ये. तर कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही अंदाज बघितले की काही पैसे शिल्लक उरत आहेत आणि काही मुलांना पण अपील केलं, त्यातनं काही लोकांनी देणगी दिली. आणि तिथे एक पाण्याचा प्रश्न होता, त्यांच्याकडे ओढा होता, त्या ओढ्यातच पाणी ते भरत होते. तर तिथे आम्ही ते ओढ्यात खड्डा करून घेतला आणि थोडं विहिरीसारखं करून घेतलं आणि त्यातनं त्यांना पाण्याची सोय झाली. त्यामुळे एक त्यांना पण वाटलं की ही मुलं जी येत आहेत त्याच्यामुळे आपल्याला पण काहीतरी फायदा होतोय, तर त्यातनं ते सहकार्य मिळालं. जसं की सरांनी आता सांगितलं ट्रेकिंगच्या परिसरात आपण गेल्यानंतर ते आजूबाजूच्या परिसरात आदिवासी जमाती राहतात, त्यांच्या विकासासाठी आपण काय करू शकतो? आदिवासींच्या विकासासाठी शासन स्तरावर खूप प्रयत्न चालू असतात. खूप स्कीम्स आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतही असतात. तर तुम्ही जरा विद्यार्थी दशेतनं तुम्ही पुढे मोठे झाल्यानंतर हा उद्देश घेऊन जर प्रयत्न करायचं म्हटलं तर आपल्याकडे खूप मोठा असा आदिवासी पट्टा आहे की आणि कोणा जंगलाच्या आतल्या भागांमध्ये राहणारे लोक त्यांच्याकरता करण्यासारखं खूप आहे. आणि अनेक संस्था सुद्धा याच्याकरता कार्य करत असतात आणि त्याच्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे, शासनावर अवलंबून राहायला पाहिजे असं नाही. गड किल्ल्यांवर जातो तर तिथं आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळते, पण जर जे लोक हिमालय किंवा सह्याद्री पर्वतावर जातात तर त्याच्यापासून त्यांना काय प्रॉफिट भेटतं? अनुभव हाच प्रॉफिट आहे. तिथे जाऊन त्या किल्ल्यांचा अनुभव घ्यायचा. बरेच असे किल्ले आहेत, गड किल्ले आहेत जे तुझ्या प्रतापगड, रायगड, सिंहगड अशासारखे फेमस नाही आहेत,
पण असे बरेच किल्ले सह्याद्रीमध्ये 300-400 किल्ले असे आहेत जिथे इतका इतिहासाच्या पुस्तकात त्याची नोंद नाही आहे कदाचित, पण तिथे जाऊन जो अनुभव घ्याल तुम्ही, तिथे गुहा असतात, त्या गुहेत जाऊन राहा. त्या गुहेच्या बाहेर जे एक पाण्याचं कोरलेलं टाकं असतं त्यात तुमच्या बिस्लरीपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ पाणी मिळतं वर्षभर. ते पाणी प्या आणि त्यातला जो अनुभव मिळेल हाच तुमचा प्रॉफिट आहे. त्या गुहेत गेल्यानंतर तिथे तुम्हाला गॅस नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, तुम्ही नेलेलं रॉकेलचा स्टोव किंवा काय असेल त्याच्यावर तुम्हाला ते जेवण बनवायचं आहे. मीठ आणायला विसरलो तरी भात बनवायचा आणि तसंच खायचा आहे. हा सगळा अनुभव जेव्हा तुम्ही घ्याल तो कुठच्याही प्रॉफिटच्या गणितात न बसणार आहे, कुठल्याही कोर्समध्ये शिकता कुठल्याही कोर्समध्ये न शिकवणार आहे. आपण ज्यावेळी ट्रेकिंगला जायचं ठरवतो त्यावेळी बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना घरून लगेच परवानगी मिळते, पण जर मुलींना जायचं असेल तर पालकांकडून पटकन परवानगी मिळत नाही, कारण त्यात सुरक्षितता वगैरे असे काही प्रश्न असतात. तर अशा वेळी आपण पालकांना काय संदेश देऊ शकतो की ट्रेकिंग जे आहे ते ही मुलींसाठी किती सुरक्षित आहे? तर मला सरांना हाच प्रश्न विचारायचा आहे की असा संदेश आपण पालकांना द्यावा की ट्रेकिंग हे मुलींसाठी सुरक्षित आहे. काय सांगाल सर? नक्कीच सुरक्षित आहे. फक्त एवढंच की तुम्ही कोणाबरोबर जाता हे महत्वाचं आहे. की चांगले नावाजलेल्या संस्था आहेत किंवा कमर्शियल ऑर्गनायझेशन आहे की ज्यांचं नाव आहे, अनुभव आहे, त्यांची माहिती घ्या आणि त्यांच्याबरोबर जा. युथ हॉस्टेल आता देशभरामध्ये प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे अगदी म्हणजे एकट्या दुकट्या मुली पण येतात युथ हॉस्टेल प्रोग्रामला. तसेच इतर संस्था आहेत अनेक, महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था 30-30 वर्षे 40-40 वर्षे काम करतायत, त्यांच्यामधनंही जाता येतं. फक्त तेवढं बघून घ्या की अगदीच कोणाची जाहिरात आली फक्त पेपरला 2 ओळीची आणि त्यातनं माहिती मिळाली आणि माहित नाही आम्हाला कोणाबरोबर गेलो आणि काही, असं नको करू. की कोण आहेत, काय आहेत, किती अनुभव आहे याची माहिती घ्या. त्यांचा आधीचा अनुभव तर तुम्हाला नक्कीच अंदाज बांधता येतो की यांना झेपेल का हे मुलींना घेऊन जाणार वगैरे. त्यामुळे चांगल्या संस्थेच्या माध्यमातून अत्यंत सुरक्षितपणे मुलींनाही ट्रेक करता येतो. कित्येक संस्था अशा आहेत की फक्त मुलींकरताच एखादा ट्रेक आयोजित करतात. हा, तुला काय विचारायचं? आपल्याला जर रॉक क्लाइम्बिंग करायची असेल त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी काय करावी लागेल की जेणेकरून आपण पहिल्यांदाच करतोय आणि पुढे जाऊन काही अपघात घडू नये यासाठी? याच्यासाठी ट्रेनिंग कोर्सेस आहेत. गिरीविहार हा गेली कित्येक वर्ष रॉक क्लाइम्बिंग ट्रेनिंग कॅम्प मुलांसाठी भरवतोय. तर तशासारखे ट्रेनिंग कॅम्प अशा बाकी संस्था आहेत जिथे रॉक क्लाइम्बिंगसाठी ट्रेनिंग दिलं जातं. 5-6 दिवसाचा कोर्स असतो, तो तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि मग असं काहीतरी ट्रेनिंग घेतलं म्हणजे आपल्याला सगळं आलं आणि रोप घेऊन मी चाललो अशा पद्धतीने होऊ शकत नाही. आधी ट्रेनिंग घ्यायचं, मग त्याचा अनुभव घ्यायचा, काही एक्सपर्ट बरोबर जाऊन मदतनीस म्हणून जायचं, तिथे त्यांच्याबरोबर रॉक क्लाइम्बिंग करायचं आणि मग तुम्हाला असा कॉन्फिडन्स येईल की मी स्वतःच घेऊन जाऊ शकतो. बरोबर. तर पण शक्यतो हे जे ट्रेकिंग आहे, रॉक क्लाइम्बिंग आहे, ही एकट्याने करण्याची कृती आहे की सांघिक कृती आहे? ही सगळी टीम ऍक्टिव्हिटी आहे. एकट्या दुकट्याने कधी ट्रेकिंग करूच नाही. पण आता जर कमी अनुभवाने जर कोणी म्हणालं की मी सोलो जातो तर आय विल नॉट ऍडवाइज. तर ते तुम्ही म्हणता तसं कदाचित वेडं साहस पण ठरू शकतं. आता कधी जर कोणते तरुण ट्रेकिंगला गेले, कोणत्या किल्ल्यावर गेले तर त्यांना काय कधी कधी त्याची इतिहासाची माहीत नसती. तर आता फक्त आहे ना साऊथ इंडिया इकडे जास्त करून आपल्याला गाईड दिसतात जर तिथे फिरायला गेलो, पण आपल्या महाराष्ट्रात जास्त आपल्याला गाईड दिसत नाही. तर आपण जर कुणी जर गाईड म्हणलं तर त्याची काही व्यावसायिक स्थिती निर्माण होऊ शकते का? नुसतं साऊथ इंडिया नाही, राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी जे किल्ले आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा गाईडची व्यवस्था चांगली आहे. तिथे गाईड प्रत्यक्षात तुमच्याबरोबर फिरतात. तिथे काही टॉकिंग गाईडही आहेत जे वॉकी टॉकी तुम्हाला ते देतात आणि त्याच्यावरती तुम्ही त्या जागी गेलात, त्या जागेला नंबर लिहिलेला असतो त्या ठिकाणाचा, त्या नंबरचं बटन प्रेस केलं की तुम्हाला त्याची माहिती तुम्हाला त्या मायक्रोफोनमध्ये अवेलेबल. हे सगळं तिथे साऊथला आहे, जसं राजस्थानला आहे, मध्य प्रदेशला आहे. महाराष्ट्रात टुरिझम डेव्हलपमेंट म्हणजे टुरिझम शासन जे काय प्रयत्न करतं ते हळूहळू किल्ल्यांकडे वळलेले जातात आणि त्याच्यासाठी बरेच प्रयत्न चालूही आहेत. फरक मला जर जाणवला, मी सगळीकडे या किल्ल्यांवरती फिरलो, महाराष्ट्राला जसे फिरलो तशा राजस्थानच्या किल्ल्यांवरती पण फिरलोय. मोठा फरक असा आहे की राजस्थान म्हणा किंवा या भागातले किल्ले हे लढवय्ये किल्ले नव्हते. या किल्ल्यांवर कधी लढाया नाही झाल्या. ते राज्य होती, ती पॅलेसेस होती. त्यामुळे आपले सगळे किल्ले लढलेले किल्ले आहेत. बरोबर. त्यामुळे ते तितके कठीणही आहेत. चढायला तिथे पोचायला कठीण आहे. म्हणजे 2 तास चालल्याशिवाय तुम्ही राजगडावर आज पोहोचू शकत किल्ला नाही. आणि दुर्ग किल्ला असा तो फरक आपल्याला. हा, दुर्ग किल्ला जरी राजस्थानला दुर्ग किल्ले आहेत पण त्याच्या वरपर्यंत गाडी जाते. व्हेकल वरपर्यंत गेल्यानंतर त्याचा विकास ज्या स्पीडनी होऊ शकतो त्या स्पीडनी तुम्ही 2 तास चालत जाऊन त्याचा विकास किंवा हे जे करणारे 2 तास जाणारे तुमचा पर्यटक
पण म्हणूनच साहसी पर्यटनासाठी आपले किल्ले हा जास्त चांगला पर्याय असू शकतो. Exactly. मंडळी कसं आहे की भटकंतीला गेल्यानंतर परत घरी जायला मन करत नाही, असं वाटतं की अजून तिथेच थांबायचंय, अजून तिथेच थांबायचंय. तशीच काहीशी अवस्था या चर्चेतही आहे. हा खूप मोठा विषय आणि मला वाटतं या मंचावर पुन्हा एकदा या विषयावरती चर्चा करायला आपल्याला नक्की आवडेल. पण आज वेळ ती आता इथेच थांबण्याची. अर्थात या चर्चेतून लक्षात आलं असेल की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे हे वाक्य आपण सहजपणे निबंधात लिहित असतो. त्याचा खरा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर सह्याद्रीच्या रांगांमधून फिरलं पाहिजे, हिमालयाच्या रांगांमधून फिरलं पाहिजे, कच्छचं वाळवंट अनुभवलं पाहिजे, तरच भारतातली विविधता खऱ्या अर्थाने आपल्या मनात आपण सामावू शकू. तेव्हा हीच इच्छा आज मनात जागी करून इथेच थांबूया. धन्यवाद.